टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रावणी सोमवारी निमित्त बारामती तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या श्री स्वामेश्वर मंदिर येथे मोठ्या प्रमाणात आज भाविकांनी गर्दी केलेली आहे। खऱ्या अर्थाने हा श्रावणाचा पहिला सोमवार आहे। आपण पाहू शकता की दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक आज सोमेश्वर मंदिर येथे दाखल झालेले आहेत। अगदी पुरंदर तालुका असेल, पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे जिल्ह्याबाहेरील देखील भाविक हे दर्शनासाठी श्रावणी सोमवार निमित्त येत असतात। एकंदरीतच बारामती तालुक्यातील श्री स्वामेश्वर मंदिर हे प्रसिद्ध असे मंदिर आहे। अगदी बारामती तालुक्यात शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले मिरेपासून अगदी जवळच हे मंदिर आहे। आपल्यासोबत आज मोठ्या प्रमाणात श्री सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक आलेले आहेत आणि सकाळी आरती देखील झालेली आहे। आपल्यासोबत पुजारी बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल, आज पहिला श्री सोमेश्वर पहिला सोमवार आहे, काय देवाचं महात्म्य, आज मोठ्या प्रमाणात भाविक देखील दर्शनासाठी आलेले आहेत? मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आज असं पाहिलं तर साक्षात सोमेश्वर स्वतःच्या आग्रहाखातर म्हणजे एक श्रद्धा असावी त्या निमित्ताने ते आज दर्शन दिलेलं आहे परमेश्वरांनी। आणि या निमित्ताने मी सांगू शकतो की आज आम्हाला डिपार्टमेंट असतील, पोलीस असतील, त्यांचाही मोठ्या प्रमाणात खूप सहकार्य लाभलेले सगळे सुविस्तार कष्ट म्हणा ते म्हणा सचिव साहेबांच्या बरोबर आहे, माझे चेअरमन आहे, दोन्ही चेअरमन आमच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे हा सुंदर असा सोहळा आज भरलेला आहे। त्याच्यामुळे आज खूप आनंद असं होतो। नक्कीच मोठ्या प्रमाणात हा सोहळा भरलेला आहे आणि महिनाभर श्रावण असणार आहे। एकंदरीत देवस्थानच्या वतीने कशा पद्धतीने भाविकांची गैरसोय होऊ नये कशा पद्धतीने सोय करण्यात आलेली आहे? देवस्थानच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठा अधिकारी केलेला आहे। त्याचप्रमाणे महाप्रसाद वाटप या ठिकाणी चाललेला आहे। दर्शन लाईन व्यवस्था, बाकीच्या सर्व सुविधा, आरोग्याच्या सुविधा या सर्व पूर्ण महिनाभर देवस्थान पुरवणार आहे। भाविकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील याचा सर्व प्रयत्न देवस्थान ट्रस्ट करणार आहे। नक्कीच महिनाभर भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सोयी करणारे असे देवस्थानचे ट्रस्टी असतील किंवा सचिव असतील हे सर्व सांगत आहेत। काय महात्म्य आहे, कशा पद्धतीने आज खऱ्या अर्थाने श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आणि भाविकांची देखील मोठी गर्दी आहे, देवस्थानच्या वतीने काय सोय करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने महिन्याचा दिनक्रम असणार आहे, विशेषतः 4 ते 5 सोमवार असणार आहे, म्हणजे कसं भाविकांना सोय देणार? नमस्कार, मी प्रताप बांगेकर, माझी महिनाभर चालणाऱ्या या यात्रेचं पहिला सोमवार, पहिल्या सोमवारी म्हणून भगवंताला नमन करावं। त्याच पद्धतीने देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त अशा प्रकारे सर्व सुविधा तरी भाविकांनी योग्य पद्धतीने व्यवस्थित लाईटांमध्ये दर्शन व्यवस्थित शिस्तीमध्ये घ्यावं। अगदी श्रींच्या समोर 3 नंदी त्यांचं भाविक मनोभाविक दर्शन घेताना दिसतात। काय महात्म्य आहे 3 नंदी? ते साईडचे जे 2 नंदी आहेत ते नवसाचे नंदी आहेत। पूर्वीचे जे राजघराणे आहेत त्यांनी ते 2 नंदी वाहिले, बाकी त्याचं विशेष असं काय महत्व नाहीये। वाहिल्यानंतर ते त्या ठिकाणी स्थापन केले, त्याच पद्धतीने ते परमेश्वर मंदिरात आहे, जो म्हटला आहे तो नंदी देवाचा समोर आहे। नक्कीच आज श्रावणी सोमवाराचा पहिला सोमवार आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक हे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र सोमेश्वर येथे आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची झालेली दिसत आहे। अगदी मनोभावे दर्शन घेताना भाविक दिसत आहे आणि नक्कीच येत्या ज्या 4 ते 5 सोमवार असणार आहेत या सोमवारी नक्कीच देवस्थान ट्रस्ट असेल किंवा पुजारी असेल तसेच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि भाविकांची कसल्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही तत्परता बाळगलेली आहे, असे देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।